अशा गद्दाराच्या मदतीने कुठं काय होत असतं का? आता जे लिहितात त्यांना मदतीची गरज आहे. गद्दारी तर करून बसले, परंतु ज्यांच्या सोबत गेले ते त्यांना आता गाडायला बसलेले. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनाच मदतीची गरज आहे आत्ताच्या घडीला. उद्धव साहेबांना कोणाच्या मदतीची गरज नाहीये. दादा, हिंदी भाषा सक्ती देण्यात आली आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी नोटीस बजावलेली आहे. नोटीसीला 7 दिवसाच्या आत उत्तर न दिल्यास कोर्टात दाव घेणार असं असीम सरोदे म्हटले. महाराष्ट्र आणि मराठी माणसाची फसवणूक केल्याचा नोटीसीतून आरोप करण्यात आला. हे बघा, या महाराष्ट्रात हिंदीचं सक्तीकरण करताच येणार नाही. हिंदीची सक्ती का केली जाते? बाकीच्या राज्यामध्ये जे राज्य आहेत देशातले, गुजरात असतील, तामिळनाडू असतील, बंगाल असतील, केरळ असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, इथे कुठे हिंदी सक्ती झालेली ऐकली का तुम्ही? महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती का? खरं तर मराठीची सक्ती केली पाहिजे. ते सोडून हिंदीची सक्ती का केली जाते हा एक प्रश्न आहे. म्हणून जी असीम सरोदेंनी नोटीस दिलेली ही मला वाटतं फक्त असीम सरोदेंची नाही तर तमाम मराठी माणसांची ती भावना आहे. संदीप देशपांडेकडून राज ठाकरेंच्या भाषणाची शेअर करण्यात आली. मराठी माणसासाठी पायी चाटू, गळ्यास पाय छाटू असं राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची शेअर करण्यात आली. ठीक आहे ना, मग त्याला काय, चांगलं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत असे योगेश कदम म्हणाले. मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज आहे. काँग्रेस सोबत जाणारे आणि राज ठाकरेंचे समविचारी कसे असतील असं कदम म्हणाले. कोण कदम? योगेश कदम. कोण काय ते काय त्याचं काय म्हणण्याला अर्थ? ते काय मतदारसंघाचा आमदार, राज्यमंत्री, त्यांच्या म्हणण्याला काय पॉलिटिकल अर्थ आहे? देवेंद्र फडणवीस असं म्हणले की योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मला असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस हे खोटं बोलतात. जेव्हा अशी भूमिका मांडली तेव्हा अजितदादांनी 31 मार्चच्या आत थकबाकी भरा असं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे बोलले की राज्य सरकारची ही भूमिका आहे. मग ते एकीकडे अशी भूमिका मांडायची आणि आता जनमत शेतकऱ्यांचं एक भूमिका, एक आंदोलनाची एक महाराष्ट्रात उभी राहते कर्जमाफीच्या बाजूनं. त्या देवेंद्र फडणवीस आता मला असं वाटतं असं तोंड देखलं बोलतात. निवडणुकानंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करणार अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते असं निवडणूक आयोगाने म्हटले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राहुल गांधींनी पण हल्लाबोल केलाय. बरोबर केलं ना राहुल गांधींनी, कारण अशा पद्धतीनं निवडणूक आयोग एकांगी वागतंय अशा पद्धतीनं आरोप आहे. ज्या पद्धतीनं आता फुटेज मागितलेलं आहे की रात्री 2-2 पर्यंत मतदान चाललं तर तिथल्या रांगा दाखवा. आता ते दाखवायला मला असं वाटतं निवडणूक आयोगाकडे दाखवायलाच नसेल आणि मग अशा वेळेस हे फुटेज नष्ट करायचं अशा पद्धतीनं नवीन नियम, नवीन कायदा काढला जातो. जास्त दिवस ठेवायला काय बिघडतंय? पब्लिकला जाऊ द्यायला काय बिघडतंय? निवडणूक आयोगाचं चोरून लपून ठेवायचं काय गरज आहे आणि नष्ट करण्याची काय गरज आहे? म्हणून खरं तर निवडणूक आयोगाने हे सगळं अतिशय पारदर्शकपणे जनतेपर्यंत आणलं पाहिजे की बघा हे असं असं आहे, आम्ही सांगतो ते खरं आहे. आता हे सगळ्या गोष्टी खोट्या सिद्ध होत आहेत म्हणून निवडणूक आयोग मला वाटतं असा निर्णय घेऊ पाहत आहे. नितेश राणेंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. मातोश्री परिसरातही बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नितेश राणेंना वस्ताद आणि हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. बॅनर शेपूट घालणार त्याला काय, कसलं वाचतात आणि कसलं गब्बर. दादा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आहे आणि सर्वांचं लक्ष सध्या त्याच्याकडेच आहे. त्यामध्ये अजित पवार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. आपण काय सांगायचे कारखान्यात? तिथल्या कारखान्याची निवडणूक आहे, स्थानिक निवडणूक आहे. मला असं वाटतं शेतकरी योग्य तो निर्णय घेत असतात. ऊसाचं क्षेत्र मोठं प्रभावी असणारा तो भाग आहे. जो भाव देईल, जो प्रभावीपणे चालवू शकेल आगामी काळात त्याच्या बाजूने शेतकरी उभे राहतील असं मला वाटतं. त्यात अजितदादा असेल नाही तर तावरेजी असतील. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर जातील असं वाटत नाही असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यास जनता राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका घेईल असं शहाजी बापूंचं म्हणणं. मला असं वाटतं आता तुम्ही कोणाच्या याच्यावर प्रतिक्रिया विचारता? शहाजी बापू, नितेश राणे याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायच्या?
सर, संभाजीनगरमध्ये एका धारदार शस्त्राने 3 तरुणांवर हल्ला करण्यात आला होता. त्याच्यातल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. शहरामध्ये गुन्हेगारी पुन्हा लोक वर काढतील. माझं त्याच्यावर पुढचं जाऊन म्हणणं आहे, अशा पद्धतीनं हल्ला झालेला असताना, खून झालेला असताना या लोकांना दुसऱ्या दिवशी जामीन झालेला आहे. या विषयाकडे प्रसिद्धी माध्यम लक्ष देत नाही. आणि हा विषय काही जणांनी हिंदू मुसलमान केला. मला असं वाटतं हिंदू मुसलमान केलेला असताना तो चूक बरोबर मला माहिती नाही, पण मला जे कळालं की त्या हिशोबाने हा काही हिंदू मुसलमानाचा वाद नव्हता, पण काही राजकीय पक्षांनी तो करण्याचा प्रयत्न केला आणि तो भारतीय जनता पार्टीने केला. आणि मग केला असेल तर माझा या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की या लोकांना दुसऱ्याच दिवशी जामीन झाला. पोलिसांनी स्टेशन डायरी साधी नोंद न करता कोर्टात त्यांना हजर केलं. मग तुमची पोलीस आहे, गृह खातं आहे, पोलिसांचं ट्रेनिंग नीट झालेलं नाही का? ज्यांनी साधं स्टेशन डायरी लिहिली पाहिजे, नंतर सगळ्या गोष्टी होतात. पण पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद न करता कोर्टात आरोपी हजर केली, काय पद्धत आहे? आणि मला असं वाटतं पोलिसावर कारवाई सगळ्यात आधी झाली पाहिजे. आणि पोलिसावर कारवाई, एक तर जे गुन्हेगार आहे त्यांना आतमध्ये ठेवण्यात पोलिसांना जे गुन्हेगार बाहेर असावे असं वाटतं की काय? असे खून पडावे, मुर्दे पडावे असं पोलिसांनाच वाटतं की काय? अशा प्रकारची स्थिती या मुकुंदवाडीच्या केसमधून समोर आलेली आहे. मला असं वाटतं याच्यावर आता पोलीस अपील करणार हायकोर्टात, परंतु जो बोनसे गई वो हाऊस से आती नाही रहती. म्हणून याला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन, मुकुंदवाडी एरियामध्ये जो गुन्हा दाखल झाला, जे MIDC चिकलठाणा पोलीस स्टेशनचे जे कोणी ACP असेल, DCP असेल, PI असेल, याच्यावर सगळ्यात आधी कारवाई झाली पाहिजे. या खुनाच्या घटनेनंतर त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आली आहे. तर अनेक जे काही 700-800 लोकांचं उपजीविकेचं साधन होतं ते आता रस्त्यावर आलेत आणि हे जे काही अतिक्रमण आहे ते भाजपच्या आमदारांच्या दबावामुळे झालंय. मात्र आता तिथले नागरिक आक्रोश करतायत. मला असं वाटतं म्हणजे साप सोडून भोई थोपटण्याचा हा प्रकार आहे. खून झाला ते कारण शोधायचं सोडून सगळे अतिक्रमण पाडले जातात. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचे सगळ्यांचा विषय बोलत नाही मी, काही जणांना MIDCनं तिथं 10x10 गाळे देण्याचा MIDCच्या बोर्डामध्ये ठराव झालेला आहे. याची अंमलबजावणी व्हायची बाकी आहे. असं असताना सगळे अतिक्रमण 500-600 लोकांच्या उपजीविकेचं साधन प्रशासनाने हटवलेलं. इतक्या दिवस प्रशासन झोपलं होतं का? शहरात अन्य अतिक्रमण प्रशासनाच्या डोळ्या देखत होतात, ते का प्रशासन सहन करतं? तिथलंच का हटवतंय? माझं म्हणणं, प्रशासनाने एकाच वेळेस शहरातले सगळे अतिक्रमण हटवले पाहिजे, पण हटवत असताना कायदेशीर बाबीची सगळी पूर्तता केली पाहिजे. उद्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा आहे. त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्याच्या पार्श्वभूमीवर मोर्चा निघतोय. काय विधान केलं होतं मला नाही माहिती. त्यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल जो शब्द वापरू नये असा शब्द वापरला आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येते. मला हे माहिती नाही इम्तियाज जलील काय बोलले, मोर्चा कशामुळे आहे. परंतु मला असं वाटतं इम्तियाज जलील जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर दिलं पाहिजे मोर्चे काढण्यापेक्षा, असं मला वाटतं. ठीक आहे, मोर्चे काढणं ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, परंतु हे मोर्चे सार्वजनिक, आज दलितावर जे अन्याय होतात, सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला जातो, आदिवासीचा निधी पळवला जातो, याच्यावर मोर्चे झाले असते तर मला असं वाटतं जास्त आनंद झाला असता, आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी झालो असतो. परंतु ते न करता इम्तियाज जलील वगैरे तुमचं काय असेल मला माहिती नाही, मी त्या भानगडीत जात नाही, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मला असं वाटतं आंबेडकरी जनतेनं मोर्चा काढत असताना सामाजिक न्याय विभागाचा मोठा निधी राज्य सरकार पळवते, याच्यावर मोर्चाची आवश्यकता आहे. आज या महाराष्ट्रात दलितावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार ठिकठिकाणी होतात, याच्या विरुद्ध मोर्चाची आवश्यकता आहे. व्यक्तिगत विषयावर मोर्चे काढल्यावर मला असं वाटतं समाजाचं हित सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या मोर्चात जर हे विषय आणखी घेतले असते तर मला असं वाटतं आणखी जनता, नुसती आंबेडकरी जनताच नाही तर आम्ही सुद्धा सगळे सहभागी झालो असतो, असं मला तरी वाटतं. आता काय बोलणं महिला किंवा वहिनी बोलतात त्याच्यावर मला प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही वाटत. कारण हे राजकारण चालू आहे, राजकारणातले लोक करत राहतील, आपण बाकीच्यांनी भानगडीत पडू नये असं मला तरी वाटतं. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा लाठीचार्ज झाला. सौर ऊर्जेच्या जे होतं ते कंपनीला मागणी करून तुम्ही सगळी लाठीचार्ज केलेला आहे, त्याकडे कसं पवन ऊर्जा? सौर ऊर्जा का पवन ऊर्जा? शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा न्याय मागितलेला आहे, त्यात काय चूक केलेली आहे?
पोलिसांना एवढंच वाटतं तर त्या कंपनीच्या मालकाला धरून आणावं, मॅनेजमेंटला धरून आणावं, शेतकऱ्यांची जी मागणी ती पूर्ण करावी लाठीमार करण्यापेक्षा. चिकलठाण्यामध्ये 2 शेतकऱ्यांचं महावितरणच्या ताब्यात लागून मृत्यू झालेला आहे. अजूनही जिल्ह्यामध्ये तसेच प्रकार भरपूर आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करते. हे सत्य आहे की अशा घटना जिल्ह्यात ठिकठिकाणी घडलेल्या आहे. मला आता पण 8-10 ठिकाणाहून फोन आले, व्हॉट्सअपवर मेसेज आलेले आहे की तार तुटलेली आहे, त्याच्यातून विजेचा प्रवाह चालू आहे. लोक 8-8 दिवस 10-10 दिवस झाले तक्रार करतात, पण साधा लाईनमन इंजिनियर सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत नाही. ही भयावह स्थिती आहे. एका ठिकाणी बैल मेला, धामणगावून मला फोन आलाय, बैल मेला, बैलाला असंच विजेचं कनेक्शन लागलं जसं चिकलठाण्याला 2 व्यक्तींना अशा पद्धतीनं विजेचा धक्का लागला, 2 जणांचा मृत्यू झाला, बैलाचा मृत्यू झाला. आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं वीज वितरण कंपनीचा कारभार आताच्या घडीला जर बघितला तर अतिशय बेजबाबदारपणाचा आहे. उद्या या संदर्भात कलेक्टरांना मी भेटायला जाणार आहे. थँक्यू.